विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले। रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक यांच्या लग्नाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली। आमच्या सरकारकडनं जनतेची सेवा व्हावी यासाठी साईचरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली। तर निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केल्याचं केसरकर म्हणाले आहे। ईव्हीएमच्या विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई सुरू झाली आहे। देशभर वनवा पेटणार असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं। बीड परभणी याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर बीडमधली घटना पाहता अशा माणसाचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा याचा आम्ही निषेध करतो असंही त्यांनी म्हटलं पाहिजे। अशा प्रकारची पावलं टाकली। वन नेशन वन इलेक्शनवरनं जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। महाराष्ट्रात मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ झालाय, असंच सुरू राहिलं तर ना वन नेशन राहील ना इलेक्शन राहील असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे। तर याविरोधात उभं राहिलं पाहिजे असंही आव्हाडांनी म्हटलंय। संजय राऊतांनी सिंचन घोटाळ्यावरनं मोदींना सवाल केला। 70,000 सिंचन घोटाळ्यावर मोदींनी आरोप केला। त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते हे कोणत्या संविधानात लिहिलंय असा सवाल राऊतांनी केलाय। शिवसेना नेते अंबादास दानवेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला। ईव्हीएमच्या जोरावर आलेले हे सरकार असून सरकारनं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे अशी टीका दानवेंनी केली आहे। नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत अजित पवारांचं स्वागत करण्यात आलं। तर या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। साताऱ्यातल्या महाबळेश्वरच्या पर्यटन स्थळांना उद्या राहुल गांधी भेट देणार आहेत। महाबळेश्वरमधील थंडीचा अनुभव घेत ते स्थानिकांसोबत संवाद साधणार आहेत। यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेमध्ये बदल झाला। ही यात्रा 25 जानेवारीला निघणार आहे। या यात्रेसाठी 225 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली। बावनकुळे 2004 पासून आमदार आहेत। देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे अशी त्यांची ओळख आहे, म्हणूनच त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांनी आजच्या सोहळ्यात पहिली शपथ घेतली, त्यामुळे बावनकुळेंना महत्त्वाच्या खात्याची लॉटरी लागणार असं दिसतंय। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचा दबदबा आहे, त्यामुळे विखे पाटलांना फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे। शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यापूर्वी त्यांनी 3 वेळा आमदारकी भूषवलेली आहे। भाजप आमदार पंकजा मुंडेंनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी त्या 3 वेळा आमदार म्हणून निवडून आल्यात। गेल्या सरकारमध्ये त्यांनी पाणी पुरवठा मंत्रिपदाची जबाबदारी देखील पार पाडली होती। आमदार गिरीश महाजन यांना देखील याही मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली। गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात। महाजन फडणवीसांच्या सरकारमध्ये कायम महत्त्वाच्या खात्याचे मंत्री राहिले, तेव्हा यावेळी त्यांना कुठलं खातं मिळतं याकडे लक्ष लागलंय। भाजपचे पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातले आमदार चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मूळचे कोल्हापूरचे असणारे चंद्रकांत पाटील 2014 पासून पुण्यातल्या कोथरूडमधनं दुसऱ्यांदा निवडून आले। भाजपचा महत्त्वाचा मराठा चेहरा अशी त्यांची ओळख आहे। त्यांना कुठलं खातं मिळतं हे पाहावं लागेल। महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद। भाजपचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। गणेश नाईक यंदा 7व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत। मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। ते यापूर्वी 7 वेळा आमदार होते। गेल्या सरकारमध्ये कौशल्य रोजगार मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। रावल यंदा 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत। नागपूरमध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला। संभाजीनगर पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। आमदार सावेंनी गेल्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केलं होतं, तर यापूर्वी ते 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। अशा भारताच्या नारायण राणेंचे पुत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये त्यांनी प्रवेश केला। विशेष म्हणजे राणे घराण्यात सध्या 1 खासदार आणि 2 आमदार आहेत, त्यामध्ये आता नारायण राणेंनंतर त्यांच्या चिरंजीवांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे।
अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमदार उईके राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत. यंदा अशोक उईकेंची आमदार म्हणून तिसरी वेळ आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी 4 वेळा आमदार पद भूषवलं होतं, तर आता पहिल्यांदाच त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे. माणखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार गोरेंनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. याआधी गोरे 4 वेळा आमदार होते. भाजप आमदार संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सावकारे भुसावळ मतदारसंघाचे आमदार आहेत. यंदा सावकारे 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदार मिसाळ पर्वती विधानसभा मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बोर्डीकर यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघातनं बोर्डीकर आमदार म्हणून निवडून आले आहेत. फडणवीसांनी आकाश फुंडकर या तरुण नेतृत्वाला मंत्रिमंडळात संधी दिली. आकाश फुंडकरांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. पांडुरंग फुंडकरांनंतर आकाश फुंडकर यांनी त्यांचा राजकीय वारसा यशस्वीरित्या सांभाळलेला आहे. खामगाव मतदारसंघातनं ते सलग 3 टर्म निवडणूक जिंकलेले आहेत. त्यांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हसन मुश्रीफांनी 6व्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. कागल विधानसभा मतदारसंघातनं त्यांनी आमदारकीची डबल हॅट्रिक आधीच केली आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचं पदभार उन्नत राखेल. परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंडे 3ऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. गेल्या सरकारमध्ये मुंडे कृषी मंत्री होते. श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार अदिती तटकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्या 2 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या, तर याआधी त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम केलेलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत. नागपूर राजभवनात मोठ्या उत्साहात शपथविधी सोहळा पार पडलाय. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. झिरवाळांनी याआधी विधानसभेत माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलं, तर यापूर्वी 4 वेळा आमदार होते. सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कोकाटे 6व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत, तर कोकाटेंना यंदा पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार मकरंद पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मकरंद पाटील सातारा जिल्ह्यातल्या वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. बाबासाहेब पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमदार पाटील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत, तर बाबासाहेब पाटील यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं आहे. आमदार इंद्रनील नाईकांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नाईक पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत. ते सलग 2ऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. गुलाबराव पाटलांनी शपथ घेतली आहे. यापूर्वी ते 3 वेळा आमदार राहिले होते. गेल्या सरकारमध्ये त्यांनी पाणी पुरवठा मंत्री म्हणून काम केलेलं होतं. दादा भुसेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भुसे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत. दादा भुसे सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले. शपथविधी सोहळ्यात आमदार उदय सामंतांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी ते 5 वेळा आमदार होते, तर गेल्या सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. शंभूराज देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देसाई यापूर्वी 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, तर गेल्या सरकारमध्ये त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम केलंय. संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिरसाट औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत. शिरसाट 4थ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर आमदार प्रताप सरनाईकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी ते 4 वेळा आमदार होते, तर आमदार प्रताप सरनाईकांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे. आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी ते 5 वेळा आमदार होते. गेल्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं होतं.
शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गोगावले महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेत. यंदा गोगावले यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे. नागपूरच्या राजभवनावर शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. स्थापित झाले. वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पहिल्यांदाच मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालंय. यापूर्वी ते 3 वेळा आमदार होते. नागपूरच्या राजभवनावर शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. दरम्यान आमदार योगेश कदमांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांच्या पत्नींनी ज्योती बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जनतेचे आभार मानले. शपथविधीनंतर साताऱ्यातील भाजप कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. लातूर आणि अहमदपूरमध्ये आमदार बाबासाहेब पाटलांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवलेत आणि जल्लोष केला. भाजप आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मामाच्या गावी जल्लोष करण्यात आला. नंदुरबारच्या सारंगखेडामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या जळगावातल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवलेत, फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नागपूरमध्ये महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे. आमदार प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळाल्यानंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी मोठ्या स्क्रीनवर प्रताप सरनाईकांचा शपथविधी सोहळा देखील दाखवण्यात आला. नागपूरच्या राजभवनात आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजप नेते शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीसह लोणी गावात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवले. खेड शहर शिवसेनेकडनं शहरातल्या गांधी चौकात शपथविधी सोहळा हा भव्य LEDवर लाईव्ह करण्यात आला होता. दरम्यान योगेश कदम हे शपथ घेण्यासाठी मंचावर आले असता कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मालेगावात भुसे यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला. मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे आणि शिवसैनिक म्हणून सोबत असलेले जुने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या जळगावातल्या पाळधी या गावी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. येत्या 5 वर्षात शेती, रोजगारासह विकास कामं मोठ्या प्रमाणावर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. उदय सामंतांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. रत्नागिरी शहरातल्या जयस्तंभ या ठिकाणी सामंतांचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडले. किरण सामंत आणि उदय सामंतांच्या नावाचा जयघोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इंदापूर शहरात आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या इंदापूर मतदारसंघात आणि गावामध्ये गुलाल उधळून डीजे वाजवत जल्लोष केला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आदित्य तटकरे यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचं होमग्राऊंड असलेल्या रोह्यात राम मारुती चौकात फटाके वाजवण्यात आले. सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी शपथ घेतल्यानंतर धुळ्यामध्ये जल्लोष केला. वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारक समितीने पेढे वाटत तसंच फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जल्लोष केलेला आहे. शिर्डी मतदारसंघातनं सलग 8 वेळा विजय मिळवणारे राधाकृष्ण विखे पाटलांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मतदारसंघात फटाके फोडत एकमेकांवर गुलालाची उधळण केलेली आहे. ढोल ताशाच्या तालावर ठेका धरलाय. शिर्डी मतदारसंघातल्या अनेक गावात कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना शुभेच्छा दिल्या. यवतमाळच्या दिग्रसचे शिवसेना आमदार संजय राठोड यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला. शपथविधीनंतर यवतमाळमध्ये त्यांच्या निवासस्थानी जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी नेर, दारव्हा आणि दिग्रसमध्ये आनंदोत्सव साजरा केला. राठोड हे सलग 5व्यांदा विधिमंडळात पोहोचले.
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात साकी नाक्यात शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अधिवेशनात देखील याचा निषेध केला जाईल. तसंच अत्याचाराच्या विरोधात हिंदूंची एकजूट ताकद दाखवली जाईल अशी प्रतिक्रिया दिलीप लांडेंनी दिली. नवी मुंबईत पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठी कारवाई केली. त्यांना तळोजातल्या हॉटेल विशाल रोमी लॉजिंग आणि बोर्डिंगवर छापा टाकला. तिथं व्यवसाय चालवणाऱ्या लॉज मालक, मॅनेजर आणि वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर पोलिसांनी वेश्यागमनासाठी लॉजमध्ये आणलेल्या 5 महिलांची सुटका केली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 4 वाघांना वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ताडोबा प्रशासनानं रेडिओ कॉलर आयडी लावलेत. हे वाघ नर असून त्यांचं वय अंदाजे 1.5 ते 2.5 वर्षांचं आहे. आईपासून वेगळे झालेले वाघ कुठलाही भ्रमणमार्ग निवडतात, कसं अधिवास निर्माण करतात या अभ्यासासाठी आयडी लावलेले आहेत.